श्री स्वामी समर्थ. तर आज होता सोमवार, तर केस वगैरे असे धुतले होते आणि त्यानंतर फरशी वगैरे सगळं आवरलंच होतं. मी म्हटलं आता रांगोळी वगैरे बाकी होती, तर रांगोळी वगैरे अशी काढून घेतली आणि त्यानंतर करायची होती देवपूजा. तर इथं देवपूजा वगैरे अशी करून घेतली. तर तुम्हाला कायम व्हिडिओमध्ये दिसतच असेल माझ्या मुलग्याची करामत. तर बघू शकता इथं मध्ये मध्ये चालू असतं काही मी करायला गेले तर इथं त्यानं नमस्कार वगैरे करून घेतला आणि बेल वाजवायला मागत होता, पण तेवढा आता टाईम नाही, कारण मुलगीला स्कूलला पण सोडायचं होतं. तोवर म्हटलं आता बाकीचं बघू शकता सगळं आवरलं होतं तोवर, आणि किती पसारा मांडला होता मुलग्यानं. आणि त्यानंतर म्हटलं आता तिथं प्रोजेक्ट बाकी होता आणि फाईल वगैरे अशी बनवून द्यायची होती, म्हणून जी कामं राहिली होती ती करून घेतली. तर आजच कलेक्ट करायचा होता स्कूलमध्ये, म्हणून मग इथं सगळं बनवून घेतलेलं होतं. ते सगळं कलेक्ट करून तिला व्यवस्थित लावून दिलं, जेणेकरून तिला नंतर प्रॉब्लेम येणार नाही म्हणून इथं नाव वगैरे तिचं असं टाकून दिलं. आणि हे झाल्यानंतर म्हटलं आता तिला स्कूलला सोडायला गेली मी. तर बघू शकता ऊन किती होतं, तर नकोच वाटत होतं उन्हाचं सोडायला वगैरे, आता वैतागच येतो. तर त्यानंतर म्हटलं आता तिला सोडून तर आली होती, पण येताना इतकं ऊन लागलं नकोच वाटत होतं, म्हणून इथं मी माझ्यासाठी लिंबू पाणी वगैरे असं बनवून घेतलं, जेणेकरून आता मी काळजी घ्यायला पाहिजे. आपण किती पाणी पिलं तरी कमीच असतं, त्यासाठी इथं म्हटलं आता लिंबू पाणी वगैरे असं बनवून घेतलं. आणि जाताना काय नाही वाटत, पण येताना इतका वैताग येतो, कारण चढ लागते येताना, म्हणून म्हटलं आता लिंबू पाणी बनवलं होतं ते आता बसून थोडा वेळ पिऊ, कारण मला स्वयंपाक पण बनवायचा बाकीच राहिला होता. 12:30 वाजून गेलेच होते म्हटलं. तर इथं मी लिंबू पाणी वगैरे असं पिऊन घेतलं आणि त्याला चपाती भाजी दिली होती. तो मुलगा खात बसलेला खाटवर, तर आणि टी व्ही पण लावली होती, तो बघत असं खात होता. त्यानंतर म्हटलं आता दुपारचं जेवण वगैरे बनवून घेतलं आणि ते रुटीन राहूनच गेलं. तर त्यानंतर म्हटलं आता तिला परत आणायला जायचं होतं स्कूलमधून, तर इथं आम्ही दोघं तयार वगैरे झालो आणि शेवटी तिला घेऊन आलो. तर सगळं आवरलं होतं, तर संध्याकाळचा स्वयंपाक राहिला होता बाकी. तर स्कूलवरनं येतानाच मेथीची भाजी आणली होती, मुलगीला मेथीची भाजी आवडते, त्यासाठी म्हटलं आता तिच्या आवडीचंच काहीतरी बनवून द्यायचं. आणि तिला भाकरी पण पाहिजे होती, म्हणून म्हटलं इथं भाकरी पण बनवून घेतली मी. तर मुलगा बघू शकता मला किती मध्ये मध्ये चालूच असतं, निवांत काय करायला देत नाही. तर त्या म्हटलं नंतर बघू शकता इथं भाकरी अशी बनवली होती मी, आणि ही तांदळाची भाकरी होती. तर बघू शकता त्यानंतर म्हटलं आता मुलांना खायला पण द्यायचं, कारण 8 वाजून गेलेच होते, म्हणून म्हटलं आता मुलांना दिलं होतं मी आणि त्यांच्यासोबत मी पण बसून खाल्लं. तर भात वगैरे दुपारचाच होता तोच खाणार होतो आम्ही, तर भाकरी असली तर आम्हाला भात वगैरे जास्त आवडतच नाही. तर आजचा होता असा ब्लॉग, कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज थोडा